तलाठीपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखवत जुळे सोलापुरातील महिलेची तब्बल 26,61,000 इतक्या रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे। अंजली सूर्यकांत शिवशरण असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे। या प्रकरणी तिघांच्या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे सदर घटनेतील संशयित आरोपी बाप आणि मुले असूनही तिघेही फरार आहेत। अंजली शिवशरण वय वर्ष 28 राहणार चंडकमळा विजापूर रोड सोलापूर यांना गौतम अप्पा शिंदे, सरोज गौतम शिंदे आणि रितेश गौतम शिंदे तिघे जण ओम गर्जना चौक विजापूर रोड सोलापूर बाप लेक मागील काही महिन्यांपासून तलाठीपदी नोकरी लावतो असे आश्वासन देत होते। आरोपींनी अंजली यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे घेतले। तिघांनी मिळून संबंधित महिलेकडून 26,61,500 रुपये उकळले। हा प्रकार 12 एप्रिल 2023 ते 18 जानेवारी 2025 या कार्यकाळात घडला। जुळे सोलापुरातील उद्योगनगर भाग 2 येथे घडला असून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सदर महिलेने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली। विजापूर नाका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला असून अंजली यांच्याकडून गौतम, सरोज आणि रितेश शिंदे या तिन्ही आरोपींनी वेळोवेळी पैसे घेतले। पैसे देऊनही नोकरी मिळाली नाही हे लक्षात आल्याने अंजली यांनी आरोपींना पैसे परत मागितले। मात्र पैसे परत देण्यास आरोपींनी टाळाटाळ केली। यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अंजली शिवशरण यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात 23 जून रोजी तक्रार अर्ज दिला। त्यानुसार चौकशी केली असता गौतम शिंदेसह तिघांनी मिळून फसवणूक केल्याची प्रकार समोर आला। त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।